लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। सेवानिवृत्त सैनिक कंवरलाल परदेशी यांचे पाटण गावात भव्य स्वागत। देशाची सेवा झाली, आता गावाची व समाजाची सेवा करण्याचा मानस सेवानिवृत्त सैनिक के.बी. परदेशी यांनी व्यक्त केला। भारतीय सैन्यात 24 वर्ष सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेले सैनिक कंवरलाल ब्रिजलाल परदेशी यांचे पाटण गावात ग्रामस्थांच्या वतीनं भव्य स्वागत व नागरी सत्कार करण्यात आला। यानिमित्त गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। जागोजागी महिलांनी औक्षण करून तसेच दारोदारी आकर्षक रांगोळ्या काढून सेवानिवृत्त सैनिकांचे उत्स्फूर्त स्वागत केले, तर डीजेच्या तालावर माजी सैनिकांनी ताल धरला होता। संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले होते। मिरवणुकीत त्यांचा स्वागताचा भावनिक क्षणही पाहायला मिळाला। कंवरलाल परदेशी व त्यांच्या पत्नीचं स्वागत करताना कोमल परदेशी यांचे भाऊ मनोज परदेशी यांना अश्रू अनावर झाले। माजी सैनिक भूषण पवार यांच्या कमांडवर माजी सैनिकांनी पथ संचलन करत सेवानिवृत्त सैनिक कंवरलाल परदेशी यांना सन्मानपूर्वक कार्यक्रमस्थळी आणून मंचावर स्थानापन्न केले। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण हाल दुमदुमून गेला होता। कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन व दीप प्रज्वलनानं झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक सुभेदार प्रकाश जोशी होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कंवरलाल परदेशी यांनी सपत्नीक आपल्या आईचा सत्कार करून मातृऋण व्यक्त केले। त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या बहिणींचाही सत्कार करून रक्षाबंधनाचे जणू नातेच निभावले। हे दृश्य पाहून संपूर्ण गावात स्वागत सभेत भावनिक वातावरण तयार झाले होते। कार्यक्रमात पुढे खानदेश रक्षक आजी माजी सैनिक ग्रुपच्या वतीनंही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य डी.आर. बापू व पाटणचे माजी सरपंच विशाल पवार यांच्या हस्ते सेवानिवृत्त सैनिक कंवरलाल परदेशी यांचा गौरव करण्यात आला। यावेळी माजी सरपंच विशाल पवार, माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासे, माजी सैनिक विलास परदेशी यांनी मनोगते व्यक्त करून कंवरलाल परदेशी यांच्या देशसेवेचं कौतुक केले। यावेळी खानदेश रक्षक ग्रुपचे प्रकाश जोशी, ज्ञानेश्वर गिरासे, भूषण पवार, भटू चौधरी, महेंद्र गिरासे, प्रवीण महाजन, कैलास परदेशी, विशाल परदेशी, सोमनाथ बडगुजर, शिवदास परदेशी, प्रमोद परदेशी, सुनील पवार, योगेश पवार, के.बी. पिंजारी, प्रवीण बडगुजर, विठोबा पाटील तर ग्रुपचे सपोर्टर हर्षल पाटील, विकी परदेशी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन पी.एल. पवार यांनी केले। देशसेवेतून निवृत्त झालेल्या सैनिकांच्या सन्मानासाठी संपूर्ण गाव एकवटल्यानं पाटणमध्ये देशभक्ती आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरकलाल परदेशी, मनोज परदेशी, निलेश परदेशी, मानसी परदेशी, भावना परदेशी, चिरंजीव अंश परदेशी तसेच मित्र परिवार व ग्रामस्थ पाटण यांनी परिश्रम घेतले। देशसेवेतून निवृत्त झालेल्या सैनिकांच्या सन्मानासाठी संपूर्ण गाव एकवटल्यानं पाटणमध्ये देशभक्ती, अभिमान आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झाले होते। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। ज्यांनी 24 वर्ष देशसेवा केली असे याचे सरकार मोदी त्यांचा खरोखर हा अतिशय आनंदाचा, अभिमानाचा, भाग्याचा योग आहे की त्यांनी 24 वर्ष भारत मातेच्या रक्षणासाठी समर्पित केले आणि आज ते आई मुलांच्या कृपेने आणि ईश्वरी कृपेने घरी करत आहेत। या कार्यक्रमामध्ये जुलै 2002 भरती झालो। त्यानंतर माझी पूर्ण सर्व्हिस देशासाठीची सेवा केली, 24 वर्षे केली आहे। आता देशाची सेवा झाली आहे, आता गावाची सेवा करायची, समाजाची सेवा करायची। यांनी माझ्या कार्यक्रमासाठी जे 2 महत्त्वाचा वेळ दिला आहे मला, त्याच्याबद्दल मी त्यांच्या कायम आभारी राहणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांचं परिवार अतिशय सामान्य कुटुंबाचा, शेतकरी आणि शेतमजूर म्हणजे आपली शेती, आणि त्या शेती रोज सकाळी बसून गाडवे घेऊन आपल्या शेताला मजुरी करून आपला त्या नित्यनिर्वाह त्या ठिकाणी केला। एक सामान्य परिवार, सामान्य शेतकरी कुटुंब, या कुटुंबातील आई वडिलांचे शिक्षण, आई वडिलांचा संस्कार आणि त्याच्यामुळे गौरव आपला या ठिकाणी इथपर्यंत पोहोचू शकते। या त्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आपण तरी म्हणतो एक मोठा त्याग, मोठं आयुष्याचं योगदान त्या ठिकाणी असतं आणि हे करत असताना परिवाराची साथ देखील तेवढीच मोलाची असते। आणि आपणना
आपल्या संपूर्ण परिवाराची मोठी अशी साथ त्या ठिकाणी मिळालेली आणि म्हणून हा आजचा अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आज या ठिकाणी ते साजरा करतायत। मी जास्त वेळ या ठिकाणी आपल्याला देत नाही। मी शेवटी गव्हर्नर अप्पा माजी सैनिक यांना या ठिकाणी माझ्या वतीने आणि संपूर्ण पाटण गावाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।